गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, ज्ञानानंतर जर कोणी जन्म घेत असेल ना, तर त्याचं नाव आहे अहंकार। तर हे ज्ञान विषच आहे ना, म्हणजे हे ज्ञान आहे ते अमृतसुद्धा आहे आणि विषसुद्धा आहे। ज्या पद्धतीनं जर ज्ञानानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये नम्रता येत असेल तर ते ज्ञान अमृत आहे, आणि जर ज्ञानानंतर जर मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार जर येत असेल ना, तर ते ज्ञान विष समान आहे। आणि आत्ताच्या या काळामध्ये, आत्ताच्या या कलियुगामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान भरपूर आहे, पण ते ज्ञान असून काही फायदा आहे का? जर ज्ञान असून तिथे अहंकार असेल, ज्ञान असून तिथे जर तो ज्ञान आहे ना, तो ज्ञान आपल्या जीवनामध्ये अहंकार जन्म घेत असेल, तर त्या ज्ञानाचा काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही ना। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। निज ध्यास तो सर्व तोटोणी गेला, बळे अंतरी शोक संताप टेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मणी निश्चयो सर्व खेदे उडाला। बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। समर्थ रामदास स्वामींची ही वाणी आहे ना, ही वाणी म्हणजे अमृतापेक्षा गोड आहे। म्हणजे मनुष्य आहे ना, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होतो, तेव्हा हा मनुष्य वादामध्ये सापडतो। वादामध्ये पडला की त्याचं आत्म अनुसंधान आहे ना, ते सर्व सुटून जातं। त्याचा समतोल आहे तो सर्व बरबाद होऊन जातो, आणि मग त्याच्या मनामध्ये शोक संताप घुसतो, त्याच्या मनामध्ये राग घुसतो। आणि जेव्हा असा माझा तुझा हा असा भेदभाव आहे ना, तो जेव्हा उत्पन्न होतो ना, तेव्हा ते मनाच्या समाधान लोपच पावतं ना, आणि खेदामुळे त्याचा निश्चय डळमळीत होतो। आणि ज्या मनुष्याचा निश्चय डळमळीत होतो त्याच्या जीवनामध्ये बरबादीच होते ना। आणि याच बरबादीची कारणं आहेत ना, त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आपण आयुष्यामध्ये भरपूर कमवलं, आजपर्यंत भरपूर गमावलेलं सुद्धा आहे, पण आपण जेव्हा कमवलेलं गमवायची सुरुवात निर्माण होते ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये खरी बरबादी तयार होत असते। आणि ही बरबादी का तयार होते? अशी कोणती कारणं आहेत की मनुष्याच्या जीवनामध्ये बरबादीची कारणं ठरली जातात, ती आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, माणसाचं बरबाद होण्याचं कारण म्हणजे ही माणसाची बरबादी असते, ती कोणाच्या हातात असते का बरं? अजिबात नाही ना, तर त्याच्या स्वतःच्या सवयीमध्ये लपलेली असते। आणि ही कारणं असली की माणसाच्या आयुष्यामध्ये हे माणसांना सवय असेल, तर तुमची सवय तुम्हाला बुडवत आहे। म्हणजे कधी विचार केला आहे का की आपल्या काही सवयी आहेत, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रू बनू शकतात? म्हणजे जीवनात काही सवय आहे ना, त्यामुळं हळूहळू त्याची मानसिक शांती, यश, आनंद घेऊ लागतो। आणि त्या सवयी केवळ त्यालाच नाही, तर त्याचं संपूर्ण आयुष्य संकटाने भरतात। जर अशा प्रकारच्या सवयी आहेत ना, त्या आपल्यामध्ये असतील, तर त्या वेळेत सुधारित करा,
कारण अन्यथा त्याचे परिणाम एवढे भयानक असतात ना, आपल्या जीवनाची राख रांगोळी करू शकतात. पहिली सवय पाहूया, ती म्हणजे पैशाची अतृप्त हाव. ही सवय आहे ना, ही विचार न करता खर्च करण्याची सवय असते. हळूहळू त्या व्यक्तीला बर्बादीकडे नेते. जेव्हा एखादी व्यक्ती केवळ पैसा कमवण्याच्या शर्यतीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य वाया घालवते ना, तेव्हा समाधान त्याच्या आयुष्यातून खूप दूर जातं. प्रत्येक क्षणी त्याला असं वाटतं की जर त्यानं थोडा अधिक कमाई केली तर त्याच्या आयुष्य पूर्वीपेक्षा चांगलं होईल. परंतु सत्य हेच आहे ना की या अंतहीन शर्यतीमध्ये त्याचं शरीर थकलेलं असतं, मन विचलित होतं आणि आत्मा कधीही विश्रांती घेत नाही. जर पैशाच्या सवयीमुळे आपला आत्मा समाधानी नसेल तर त्या पैशाचं काही करायचं आहे का? जर तो आत्मा आपण नामस्मरणामध्ये गुंतवला तर तो आत्मासुद्धा समाधानी होईल आणि पैशाच्या सवयीपासून आपल्याला मुक्ती लागेल. म्हणजे आत्मा कधीही विश्रांती घेत नाही. म्हणून पैशाच्या या आंधळ्या शर्यतीमध्ये तो आपलं कुटुंब, त्याचं नातं आणि शांतीला मागे टाकतो. याचा परिणाम असा होतो की त्याची मानसिक स्थिती देखील कमकुवत होऊ लागते आणि तो आनंदापासून दूर होऊ लागतो. दहन संपत्ती असणं आवश्यक आहे, परंतु जीवनात शांतता आणि समाधानाशिवाय हे फक्त एक ओझंच बनवून राहतं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याने संपत्ती नक्की कमवावी, धन नक्की कमवावं, पण त्या धनामध्ये जर समाधान निर्माण होत नसेल, त्या धनामध्ये आत्मीयता निर्माण होत नसेल, त्या धनामध्ये सुख मिळत नसेल, तर त्या पैशाचा, त्या धनाचा काही उपयोग आहे का? अजिबात नाही. समर्थांनी दुसरं कारण सांगितलेलं आहे, फुकट खाणं आणि अधिक जीभ चालवणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. जे लोक नेहमी बघा, काही लोकांना सवय असते नेहमीच विनामूल्य गोष्टींची पाठी पळतात. ते हळूहळू मेहनत करायलासुद्धा विसरतात. त्यांना कोणत्याही प्रयत्नांशिवाय प्रत्येक गोष्ट पाहिजेत असते. परंतु अशा सवयींमुळं त्यांची आत्मनिर्भरता कमकुवतच होते ना. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कठोर परिश्रम न करता ही जगण्याची सवय होते ना, तेव्हा त्याचा स्वाभिमान देखील संपू लागतो. तो इतरांवर अवलंबून असतो आणि त्याच्यातील आत्मविश्वाससुद्धा गमावतो ना. त्याचप्रमाणे जे लोक जास्त बोलतात बहुतेकदा त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये अडकतात आणि इतरांना दुखवतात. जे लोक इतरांना आदर कमी करतात आणि कधीकधी जखमा देतात ज्या कधीही बऱ्या होत नाहीत. जेव्हा शब्द नियंत्रित होत नाहीत ना, तेव्हा जीवनातील शांतता देखील निघून जाते, शांती देखील दूर होते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, संतुलन हे मनुष्याच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि हे संतुलन कधी येईल बरं? जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करू, हरिभजनामध्ये हे मन रमू, आपल्या जीवनामध्ये उपासना निर्माण होईल, श्रवण होईल, नियमबद्ध पद्धतीनं जीवन होईल, तेव्हाचे होईल ना. म्हणून खाण्यासाठी मेहनत आवश्यक आहे आणि बोलण्यासाठी बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय आहे ना, ती देखील असावी. तरच जीवनामध्ये खरं यश असेल. ते शक्य आहे. नाहीतर नुसत्या जीवनामध्ये जर दुसऱ्यांच्या खाण्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्या जीवनामध्ये समाधान कधीच येणार नाही. आता आपण तिसरी सवय पाहूया, रागात घेतलेला निर्णय आनंदात आणि दिलेलं वचन आहे ना, आणि दुःखाने दिलेला श्राप आहे. म्हणजे रागात घेतलेला कोणताही निर्णय आहे तो चुकीचा असू शकतो. म्हणून कोणताही निर्णय घेताना थोडा विचार करा. कारण रागाच्या भरामध्ये एखादी व्यक्ती आपली बुद्धी गमावून बसते आणि असं काही पाऊल उचलू शकते ना, ज्यामुळं नंतर त्याबद्दल पश्चाताप वाटेल. त्याचप्रमाणे आनंदाच्या वेळी दिलेल्या आश्वासनांना इतर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणं कठीण असतं. आणि दुःखानं दिलेला श्राप आहे ना, तो जीवनावर नकारात्मक परिणाम देखील करू शकतो.
या सर्व परिस्थितीमध्ये व्यक्ती त्यांच्या बरबादीच्या दिशेने सरकतो, बरबादीचं कारण बनायला सुरुवात होते. पण त्या अगोदर तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये कधीतरी असं स्वप्न पडलेलं असेल, अशी कोणती तरी वेळ आली असेल की आपल्याला वाटतं की माझ्यासोबत कोणीतरी आहे. जेव्हा असं कधी वाटायला लागेल ना की कोणती तरी शक्ती आहे आणि ती शक्ती मला वाचवण्याचा प्रयत्न करते, तर ती शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझा भगवंताची कृपा आहे. आणि ही भगवंताची कृपा आहे ना, बघा कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये एवढा चमत्कार घडून येतो ना. भरपूर मांसाहारी असतो मनुष्य, हा भरपूर मांसाहारी प्राणी जास्तीत जास्त या कलियुगामध्ये सापडतो. आणि हा मांसाहारी प्राणी आहे ना, हा मांसाहाऱ्या प्राण्यामध्ये अचानक असा बदल होतो की तो शाकाहारी बनून जातो. आणि जेव्हा बघा शाकाहारी बनतो ना, आयुष्यामध्ये मांसाहार कधीच करत नाही. आणि समर्थांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे, हे मनुष्याचं काम मांसाहार करणं आहे का? आपल्या जीवनामध्ये जर भगवंताचा आशीर्वाद हवा असेल, भगवंताची कृपा हवी असेल, तर अगोदर आपण शाकाहारी व्हायला हवं. मांसाहारी करून आपल्या जीवनाची आपण राख रांगोळीच करतो ना. म्हणून मनुष्याने अगोदर शाकाहारी व्हावं. आता आपण चौथं कारण पाहणार आहोत, अधिक झोप आणि परस्त्रीची इच्छा. बघा हे सुद्धा खूप मोठं कारण आहे. समर्थांनी आपल्याला नियमामध्ये सांगितलेलंच आहे ना, परस्त्री माते समान, परधन भयावह. आणि जास्तीची झोप आहे ना, मनुष्याला बर्बाद करत असते. म्हणजे आपल्या सर्वांनाच पुरेशी झोपेची आवश्यकता आहे, परंतु अत्याधिक झोपेमुळं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. जेव्हा एखादी व्यक्ती रात्रंदिवस झोपेसाठी वेळ वाया घालवते, तेव्हा त्याचं शारीरिक आणि मानसिक विकास थांबतो. त्याचप्रमाणे परस्त्रीशी संबंध ठेवणं हे देखील आयुष्य नष्ट करू शकतं. या सवयींमुळं आहे ना, एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये समस्या उद्भवतात आणि त्याचा मान प्रतिष्ठेला हानीसुद्धा पोचू शकतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी मोठे प्रसंग आला, आयुष्यामध्ये किती जरी मोठा दुःख जरी निर्माण झालं ना, तर पैशाच्या आशेमध्ये कधीच वाईट कर्म करू नका. पैशामुळं कधीच परस्त्रीचा संग करू नका. कारण ही वासना असते ना, मनुष्याला अधोगतीकडे नेत असते. आणि जर या वासनेवर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल, तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय ही वासना तुमच्या जीवनातून कधीच जाणार नाही. पुढे आता आपण पाहूया पाचवं कारण, अतिथी आणि गरिबीचा अपमान करणं. म्हणजे कधी कधी आयुष्यामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आपण कुठे बघा घरामध्ये जेवायला बसलेले असू, जर कोणी वाट वासरू प्राणी आला तर भुकेलेल्याला अन्न देणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आपल्या घासामधला घास भरवणं हेच सर्वात श्रेष्ठ पुण्य आहे ना. म्हणून तहानलेल्याला पाणी द्यावं, भुकेलेल्याला अन्न द्यावं हेच सर्वात मोठं पुण्य आहे. जर आपण अतिथींचा आणि गरिबाचा अपमान केला आणि केवळ पैसेवाल्या लोकांना आदर केला, तर त्यांना आपलं जीवन बर्बाद होऊ शकतं. एक म्हण आहे ना की घोड्याच्या मागे आणि पैसेवाल्याच्या पुढे कधीच चालू नका, कारण दोघेही कधीही लाथ मारू शकतात. म्हणून अतिथी आणि गरिबांचा सन्मान केल्यानं आपली पुण्याही वाढत असते. पैसेवाल्यांच्या मागे पुढे नाचून किंवा त्यांच्या समोर देखावा करून त्याचा काही फायदा आहे का? नुसतं त्यांच्या पुढे मागे पुढे फिरून आपण रस्त्यावर येऊ शकतो, आपल्या बर्बादीचं कारण बनू शकतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये थोडं कमी कमावलं तरी चालेल, पण या पैसेवाल्यांच्या मागे मागे फिरू नका. आपलं आयुष्य चांगलंच आहे आणि देवाने हे आपल्याला भरभक्कम दिलेलं आहे, त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात करा. स्वतःच्या जीवावर आयुष्य वागा, या आयुष्य जगा, तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद होईल. पुढचं कारण सांगितलेलं आहे,
मुलं, वृद्ध आणि असहाय्य व्यक्तींकडे दुर्लक्ष. म्हणजे जेव्हा आपण आपल्या आयुष्यात मुलं, वृद्ध आणि असहाय्य लोकांकडे दुर्लक्ष करतो ना, तेव्हा आपलं सर्व गुण नष्ट होतात. ही सवय केवळ आपल्या आत्म्याला कमकुवत बनवत नाही, तर आपल्या जीवनातील चांगुलपणा देखील दूर करत असते. म्हणजे ईश्वरासमान मुळं आणि असह्य लोक असतात ना, आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचा प्रमाण करणं कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाही. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे गर्विष्ठपणा. बघा, हा गर्विष्ठपणा म्हणजे काय? अधिक अहंकार देखील त्या व्यक्तीला कोसळण्यात प्रवृत्त करत असतं. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला अभिमानाने सर्वात मोठी मानू लागते, तेव्हा तो योग्य आणि चुकीचा फरक करण्यामध्ये असमर्थ असतो. असे लोक आहेत ना, त्यांचे स्वतःचे मूल्य अतिशय करतात आणि इतरांना कमीसुद्धा लेखतात. या मानसिकतेसह त्यांच्या विनाशाच्या दिशेनं बघा तो सरकून जातो. आणि इतिहासामध्ये असे बरेच लोक आहेत, त्यांच्या अहंकारामुळं सर्व काही गमावलेलं आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण झाला ना, ज्याच्या जीवनामध्ये क्रोध निर्माण झाला, म्हणजे चुकीच्या गोष्टीमधून जेव्हा आपण पैसे कमवायला सुरुवात करतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये हा अहंकार आणि क्रोध आहे ना, तो नक्कीच येत असतो. म्हणून आपण पैसे कुठून कमवतो ना, हे सर्वांनी लक्ष असू द्या, सर्वांनी लक्षात ठेवा. जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख देऊन आपण जर पैसा कमवत असू, तर तो पैसा तुमच्या जीवनामध्ये कधीच समाधान निर्माण करणार नाही. आता आपण पुढे पाहूया. क्रोध जर नियंत्रणामध्ये ठेवला नाही ना, तर त्या व्यक्तीचं जीवन आहे ना, ते खराब करण्यामध्ये पुरेसं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती रागवते, तेव्हा त्याची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता अस्पष्टच होते ना. तो असे निर्णय घेतो की त्यानंतर त्याच्यासाठी पश्चाताप करण्याचं कारण बनते. म्हणजे राग फक्त मनाला जाळत नाही, तर यामुळे संबंधही नष्ट होतात. रागात बोललेले शब्द आहेत ना, ते बाणासारखे असतात. जे एकदा सोडले तर ते खोल जखमा सोडतात. कधीही पश्चाताप केलं तरीही काही गोष्टी, काही संबंध पूर्ववत कधीही होऊ शकत नाही. जो माणूस त्याच्या रागावर नियंत्रण ठेवत नाही, तो हळूहळू त्याच्या जीवनातील शांतता, यश आणि सुखापासून दूर होतो. योग्य वेळी राग आवरून घेणं आहे ना, त्यावर नियंत्रण ठेवणं, ही एक खरी बुद्धिमान व्यक्तीची ओळख आहे. म्हणून जेव्हा जेव्हा राग येतो, तेव्हा एक क्षण थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा, हा राग आपल्या शांती आणि नात्यापेक्षा महत्त्वाचा आहे का? म्हणजे जर आपण रागाला नियंत्रणामध्ये ठेवलं ना, तर आपल्या जीवनामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. पण जोपर्यंत हा राग जात नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही भक्तिमार्ग करा, त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का? नाही ना. समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, पुढचं कारण पाहूया. लोभ आणि मोह. बघा, लोक आहेत ना, मोह माया पापाचे आई वडील आहेत असं का म्हटलं असावं बरं? जेव्हा एखादी व्यक्ती लोभ आणि मोहामुळे आपले निर्णय चुकीचे घेते, तेव्हा तो नेहमीच बर्बादीकडे वळतो. लोक त्याच्या ध्येयातून एखाद्या व्यक्तीला भटकवतो आणि मोह त्याला सांसारिक गोष्टींकडे अधिक जोडतो. या दोघांना टाळणं आवश्यक आहे, जेणेकरून जीवनामध्ये शांतता आणि संतुलन कायम राहील. पुढे पाहूया. जे लोक त्याच्या स्वतःच्याच भाऊ बंधू आणि कमजोर लोकांच्या मालमत्तेवर डोळा ठेवतात, त्यांना कधीही सुख आणि शांती कधीच मिळू शकणार नाही. जरी त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान सध्या असेल ना, तर ते तात्पुरतं स्वरूपाचं आहे. ते कधी दुःखामध्ये बदलून जाईल ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून अशा लोकांमुळं मनुष्याच्या हृदयामध्ये एक अंधार होतो आणि जो हळूहळू त्याच्या आत्म्याचा नाश करत असतो.
जो व्यक्ती इतरांचा हक्क मारून आपल्या संसाराची सजावट करण्याचा प्रयत्न करतो तो विसरतो की कोणाचाही हक्क मारून कोणी कधीही सुखी होऊ शकत नाही. तो बाहेरून समुद्र दिसू शकेल, परंतु आतून तो अस्वच्छ आणि भीतीने भेटला आहे. त्याची झोप उडते, मन विचलित होतं आणि अज्ञान भीती नेहमीच त्याच्या बरोबर फिरत असते. बघा, कधी कधी आपण म्हणतो ना, हा भरपूर पैशावाला आहे, बघा याला, हा भरपूर मोठा वाघ आहे, हा भरपूर मोठा राक्षस आहे, याला कसलीही भीती नाही. पण तो आतून आहे ना, संपूर्ण तुटलेला असतो. हे तो जगाला मात्र दाखवत नाही, पण भगवंत सर्व काही पाहत असतो. म्हणून दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय चाललं आहे ना, ते कधीच डोकावून पाहू नका, कारण तुमचं जीवन सुंदर आहे आणि आपले जीवन सुंदरच आहे. आणि भगवंताच्या कृपेनं आपलं जीवन अतिसुंदर बनलं जाईल, याच्याकडे लक्ष द्या. म्हणून नामस्मरण करा. नामस्मरणाची शक्ती तुम्हाला कधीच हरवू देणार नाही. म्हणून इतिहास साक्ष आहे ना, की ज्यानं अन्यायानं धन कमावलेलं आहे त्याचं सुक्षण होतं. ईश्वराचा न्याय उशिरा का होईना, परंतु निश्चितच होतं ना. जेव्हा एखाद्या मनुष्याचा पाया फसवणुकीवरच उभा राहतो, तेव्हा तो एक दिवस त्याचा पाया कोसळणं निश्चितच असतं ना. म्हणजे खरा आनंद केवळ कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा मिळवलेल्या पैशात आहे, दुसऱ्याचा हक्क मारण्यात नाही. या वाईट सवयी केवळ आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीला कमकुवतच करत नाही, तर हळूहळू आपलं संपूर्ण आयुष्य देखील बरबादीच्या दिशेनं वाटचाल करू लागतं. एखादी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या चुकांमुळं अडकून दुःख आणि त्रासाला बळी पडतो. परंतु जर या सवयी वेळेवर टाळल्या आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणली, तर आपल्याला केवळ आध्यात्मिक शांती मिळणार नाही, तर आपलं संपूर्ण वातावरण देखील सुखाचं होईल, आनंदाचं होईल. म्हणून लक्षात ठेवा, केवळ योग्य विचार आणि योग्य सवयी आपल्या जीवावर बेतू शकतात. म्हणून तुमच्या जीवनामध्ये आहे ना, भगवंताचं नामस्मरण घडणं गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो, एकमेकांना आधार देतो, सुख दुःख वाटून घेतो, ती वास्तू फक्त आनंदी नसावी, तर समाधानीसुद्धा असावी. म्हणजे आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान आत्मिक पातळीवर आहे ना. म्हणूनच साखर, लिंबू, मीठ हे सारे पदार्थ आपल्याला आनंदामध्ये एकत्र राहतात. पण जेव्हा ते एकमेकांमध्ये मिसळतात ना, तेव्हाच विलक्षण मधुर चवीचं सरबत तयार होतं. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावं लागतं, तर मीठ साखरेला पाण्यात विरघळून एकजीव व्हावं लागतं. म्हणून पती पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत. कारण गृह मंदिरामध्ये जर पती पत्नी मनाने एकरूप झाले, तर चवदार सरबत नाही, तर मधुर अमृत तयार होईल. म्हणून आपल्या आईबाबा आहेत, एकमेकांशी किती प्रेमाने वागतायत ना, हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होत असतात. जर आपल्या आई वडील मुलांच्या समोर जर भांडणं करत असतील, तर मुलं व्यवस्थित घडतील का बरं? कधीच घडणार नाही. जर आपली मुलं संध्याकाळ झाली, आई वडिलांना उपासना करून बघून जर आपली मुलं उपासना करत असतील, हरिपाठ करत असतील, तर आपल्या मुलांचं भविष्य आहे ना, ते सुद्धा उज्ज्वल असणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, मुलं ही अनुकरप्रिय असतात. आईचा कडवट चेहरा, वडिलांचा आरडाओरडा म्हणजे घराचा अक्षरशः उकिरडाच करतो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक मातापित्यानं, प्रत्येक आईवडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, की जेव्हा आपण घरामध्ये राहतो ना, घरामध्ये जेव्हा सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा पूर्ण दिवस आपण असतो ना, तेव्हा मुलांच्या समोर कधी भांडू नका. आपले राग रुसवे आहेत ना,
आपल्या मनामध्ये ठेवा. आपल्या मुलांसमोर कधीही भांडणं आणू नका. आणि मुलांनीही लक्षात ठेवा, कारण ही मुलंही हे निरूपण ऐकत आहेत. म्हणजे मुलांनीही जन्मभर कष्ट केलेल्या आईवडिलांशी खूप नम्रतेनं वागावं. त्यांच्या चुका काढत बसू नका. सून म्हणून आपलं सारं विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेमानं आधार द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणाने शिकलेली आधुनिक मुलगी आहे. आपणच जनरेशन गॅप कमी करावा. अर्थात सुनेनं सुद्धा सासू सासऱ्यांना असा लळा लावावा ना, की सून माहेरी गेले ना की घर सुनं सुनं वाटलं पाहिजे. म्हणजे घरात मेणबत्त्या फुंकून आणि डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा हा धांगडधिंगा आहे ना, तो करण्यापेक्षा मुलांचं निरांजन ओवाळून औक्षण करावं. भोजनाच्या वेळी आनंदी वातावरण ठेवावं. पत्नी जेवली का विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांना खूप संयमानं बोलावं. एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात. एक जण चिडला तर दुसऱ्यानं शांत बसावं. म्हणजे पहा ना, गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो ना, तसं सारं शांत होईल. चालतानाही घरात पाय आपटू नयेत. शांतपणे चालावं. शांतपणे वास्तू हाताळाव्यात. उगीचच भांड्यांची आदळापट करू नका. पुरुषांनी घरामध्ये नीटनेट करावं. सतत फक्त बायकांनी सदाफुलासारखं टवटवीत राहावं या अपेक्षा बरोबर नाही. म्हणजे अशी राहते ही समाधानाची वास्तू. म्हणून आपण म्हणतो ना, की तुम्हीच व्हा तुमचे वास्तुशास्त्र आणि करा या आपल्या वास्तुदेवतेला प्रसन्न. म्हणजे आपलं मन आहे ना, हेच वास्तुशास्त्र आहे, हीच वास्तू आहे. जर आपलं मनच प्रसन्न नसेल, मनच सुखी नसेल, तर तुम्ही कितीही जरी उपाय केले ना, तर तुम्ही सुखी व्हाल का बरं? म्हणून समर्थ रूपी या नावेमध्ये बसा. 2 वेळची उपासना करा. श्रवण करा. नियम पाळा. तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.